पुरातील पूरस्थिती गंभीर। पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली तर पूरग्रस्त भागातील 1379 कुटुंबांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। नवी मुंबईतील बेलापुरात 3 मजली इमारत कोसळली। ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची माहिती। बचाव कार्य सुरू। नीट यूजी परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर। पैकीच्या पैकी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 61 वरून थेट 17 पर्यंत खाली। अग्निपथ योजना लष्कराने हाती घेतलेल्या सुधारणांचे एक उत्तम उदाहरण। योजनेवरून विरोधक राजकारण करत असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका। खड्डे बुजवण्यात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना मुंबई महापालिकेचा दणका। कंत्राटदारांना 50 लाखांचा दंड। थेट देयकातून वसूल केली जाणार दंडाची रक्कम। ऑलिम्पिक स्पर्धेला पॅरिसमध्ये दिमाखात सुरुवात तर सेन नदीत पार पडला शानदार उद्घाटनाचा सोहळा। भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेला सुरुवात। पुरुष हॉकीमध्ये भारत न्यूझीलंड सोबत भिडणार तर पदकांचा दुष्काळ संपवण्यासाठी नेमबाजही सज्ज। भारतीय महिला क्रिकेट टीमची आशिया कप टी20 स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक। सेमीफायनलमध्ये बांगलादेशचा 10 विकेटसह 8 ओव्हर्स राखून दणदणीत मात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।